तुमचा केक नेहमी कडक होतो का? आज मी सांगणार आहे बेकरीसारखा सॉफ्ट स्पॉन्जी चॉकलेट केक बेस फेल न होणारी गुप्त ट्रिकसह ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळींनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे चॉकलेट केक बेस रेसिपी इन मराठी, जी तुम्ही घरी कुकर किंवा कढईत किंवा ओव्हनमध्ये अगदी बेकरीसारखी बनवू शकतात. अगदी सॉफ्ट आणि स्पॉन्जी हा केक बघण्यासाठी माझ्या चॅनलच्या लिंकमध्ये रेसिपीला सबस्क्राईब करा. तिथे तुम्हाला फुल रेसिपी दिसणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य बघणार आहोत. 1 कप मैदा, अर्धा कप कोको पावडर, अर्धा कप तेल, अर्धा कप दूध, 1 चम्मच बेकिंग पावडर, अर्धा चम्मच बेकिंग सोडा, 1 चम्मच व्हॅनिला एसेन्स, 2 चम्मच मिल्क पावडर, 2 अंडे, 1 कप साखरेचं पीठ. हे मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित फेटून घ्या. सर्वात आधी कोरडे साहित्य चाळून घ्या, त्यामुळे केक अधिक हलका आणि स्पॉन्जी होतो. आता केक एका भांड्यात तेल, दूध आणि साखर मिक्स अंडे करून 2 मिनटं चांगले फेटून घ्या. ही आहे केक सॉफ्ट होण्याची सिक्रेट ट्रिक. आता हळूहळू कोरडे साहित्य घाला. व्यवस्थित हे बॅटर मिक्सरच्या भांड्यामध्ये फेटून घ्या. यानंतर मी चॉकलेट गनाश ॲड केलेला आहे. चॉकलेट सिरप देखील हे ॲड करू शकतात. सर्व साहित्य आपण चाळून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये व्यवस्थित आपल्याला हे साहित्य एका दिशेने हलक्या हाताने फेटून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हलक्या हाताने मिक्स करत राहा. अशा पद्धतीने व्यवस्थित एका डायरेक्शनमध्ये हा केक फेटून घ्या. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी सॉफ्ट आणि स्पॉन्जी आपला केक तयार झालेला आहे. मिक्स करून घ्या, जेणेकरून ही सिक्रेट ट्रिक आहे, जेणेकरून आपला केक सॉफ्ट आणि स्पॉन्जी होतो. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता कुकरमध्ये किंवा ओव्हनमध्ये ठेवून 5 मिनटे प्रीहीट करा आणि केक 35 ते 40 मिनटं बेक करा. हा केक टिनच्या भांड्याला तूप किंवा तेल किंवा बटर पेपर ॲड करून हे सर्व बॅटर यामध्ये ओतून घ्या. व्यवस्थित टॅप करा, जेणेकरून आपला केक व्यवस्थित गोल आकाराचा तयार होईल. टॅप केल्याने काय होतं, व्यवस्थित हे बॅटर व्यवस्थित पसरून जातं. त्यासाठी आपल्याला हे टॅप करणं खूप महत्त्वाचं आहे. व्यवस्थित आपल्याला हे बॅटर ओतून घ्यायचं आहे केक टिनच्या भांड्यामध्ये. त्यानंतर मी ओव्हन हे 5 मिनटं प्रीहीट करण्यासाठी ठेवलं होतं. त्यानंतर 35 ते 40 मिनिट मी हा केक बेक करून घेणार आहे. कुकरमध्ये किंवा तुम्ही कढईमध्ये देखील ही बेक करू शकतात. पहा मंडळी, एकदम सॉफ्ट, ओलसर आणि परफेक्ट चॉकलेट केक बेस हा केक तुम्ही बर्थडे केक, पेस्ट्री किंवा जार केकसाठी वापरू शकतात. जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला नक्की करा. अशाच व्हायरल बेकरी स्टाईल रेसिपीसाठी सुनंदा रेसिपीला फॉलो करा. पुन्हा भेटणार नवीन व्हायरल रेसिपी. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. तोपर्यंत